अविनाश भाऊ ना रे लोकशाहीची हत्या करणारा निवडणूक आयोग मुर्दाबाद। ईव्हीएम मशीन बंद करा, ईव्हीएम मशीन बंद करा। वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी नांदेडमध्ये निवडणूक विभागाने फार मोठा गोंधळ घातलेला आहे। 284 मशीन ह्या मतदानाच्या दिवशी म्हणजे काही सकाळी आणि काही दुपारी आणि काही संध्याकाळी अशा 284 मशीन म्हणजे जवळपास 10% मशिनरी बदलण्यात आली। त्याचा सर्व अहवाल मला निवडणूक विभागाने माझ्या उमेदवारांना या नात्यानं वंचित बहुजन आघाडीला दिलेला आहे। आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि जिल्हाधिकारी स्वतः म्हणतात की मतदानाच्या दिवशी 5 वाजता 60 मशीन बदलल्या। माझा त्यांना सवाल आहे की 60 मशीन बदलण्याचा त्यांना कोणी अधिकार दिला? एवढ्या मोठ्या प्रमाणात मशीन खराब झाल्या तर तुम्ही उमेदवारांना किंवा बाकीच्या लोकांना का कळवलं नाही? उमेदवारांना आणि आमच्या सर्व प्रतिनिधींना त्या ठिकाणी मतदान झाल्याच्या 5 दिवसानंतर तुम्ही त्या ठिकाणी मशीन बदलल्याचा लिस्ट देता। याचा अर्थ असा होता की इथं काळाभर आहे आणि एवढ्या मोठ्या एकदम माकपोल झाल्यानंतर एवढ्या मोठ्या मशीन बदलता येत नाहीत। त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्या मशीन मॅनिप्युलेट केल्यात। इथल्या सर्व मशीन बदलून भाजपला निवडून देण्यासाठीचा हा सगळा डावपेच आहे। याच्यामध्ये सर्व जिल्हा प्रशासन सामील आहे। पूर्ण मोदीपासून सगळे 400 पारचा आकडा अशाच पद्धतीच्या मशीन बदलून त्या ठिकाणी करत आहेत। म्हणून त्या ठिकाणी आमची या ठिकाणी मागणी आहे की त्या जे काही मशीन बदलले त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी। तोपर्यंत निवडणुकीचा निकाल लावण्यात येऊ नये आणि जर वेळ पडली तर तुम्हाला पुनर्निवडणूक या ठिकाणी पुन्हा निवडणूक इथं घेण्यात यावी आणि या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ह्या मशीन बंद झाल्या पाहिजे असं त्या ठिकाणी उमेदवार या नात्यानं वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता या नात्यानं माझं स्पष्ट मत आहे की या ठिकाणी मशीनमध्ये घोळ करूनच भाजप सातत्यानं निवडून येत आहे, सत्तेमध्ये येत आहे। त्यामुळे मशीन रद्द करून बॅलेटवर ही निवडणूक झाली पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे। आपल्या तक्रारीविषयी समाधान नाही झालं तर आपण कोर्टात जाणार। निश्चितच आज आम्ही सरदेश श्री बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना आमचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना भेटण्यासाठी जाणार आहोत। पुढील मार्गदर्शन त्यांचं घेऊन आम्ही निश्चित पुढची कारवाई आम्ही करणार आहोत।